चला तर मंडळी, आता आपण चाललेलो आहोत. कुठे चाललेलो आपण पाटील साहेब? आम्ही चाललो परशुराम मंदिर आणि मुरुड बीच. मुरुड बीच वर आपण चाललेलो आहोत आणि सकाळचे वाजलेले आहेत 8. काय मुंबई एकदम रिफ्रेश. यस. इसूझू गाडी आपली रेडी झालेली आहे. चला तर मंडळी, आम्ही चाललोय मुरुड बीच वर आणि पूर्ण मंडळी पुन्हा एकदा तयार आहे. सर्व डॉक्टर साहेब, सुनील मुद्रत साहेब, रवींद्र पाटील साहेब सर्व रेडी आहेत आणि खूप सुंदर असं वातावरण आहे. आज आम्ही चाललोय मुरुड बीच वर. मंडळी तुम्ही पण या. पाटील साहेब, पडदळे साहेब, सावगावकर साहेब आणि मुद्रत भाऊ, असं म्हणणं आहे की आता आपण घरी जाण्यापेक्षा मस्त सर्व बीच एक्सप्लोर करू. बीचवरच मच्छी वगैरे घेऊन तिथंच बनवून तिथंच खाऊ. 5 वाजेपर्यंत काय एन्जॉय करायची, जीवाची दापोली करू आणि त्याच्यानंतर मग 5-5:30 ला घरी येऊ. म्हणजे मग नंतर सर्व बीच कम्प्लीट होऊन जातील. मग संध्याकाळी पोपटीच पोपटी. काय बोलताय सालगावकर साहेब, तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? नाही, तुम्हाला काय वाटतं? त्यांनी बोलले की आता आपण घरी नाही जायचं, कारण घरी गेल्यानंतर काय होणार, आपण दुपारी जेवण करणार, तर 1-2 तास जाणार आणि आलंच होईल आपल्या बाहेर निघायला, नाही का? तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? काय बोलतात पाटील डॉक्टर? बोलले म्हणणं हे आहे, जे डॉक्टर साहेब बोलले ते बरोबर आहे. आणि आपण इथे एन्जॉय करायला आलोय, घरी बसायला नाही आलो. ठीक आहे. तर आपले काही कार्यक्रम बाकी आहेत, जसं डान्स आणि ते तुमचे ब्रॉडपॉट बीचवर आणि बीचवर संगीत खुर्ची, त्यासाठी खुर्च्या पण घेतलेल्या आहेत आपण. ओके, ठीक आहे. सो आपण तिकडे भेटू. चलो, थँक्यू. चला तर मंडळी, आम्ही चालू आता बीचवर आणि पुढचा कार्यक्रम पुढे आम्ही नंतर कळवू तुम्हाला. आणि अशा प्रकारे रवींद्र पाटील साहेबांना पण काहीतरी याच्यावर बोलायचं आहे. माझं म्हणायचं उद्देश असं आहे की आपण इथे जे जरा मोठ्याने बोला ना पाटील साहेब. तंगड्या टाकून झोपायला नाही आलो, तंगड्या पसरून झोपायला नाही आलो आपण. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे फोनवर बोलायला. हा, आणि फोनवर बोलायसाठी नाही आलो. कसं माहितीये का, आपण सगळं एन्जॉय करावा. आणि बोलू तुम्ही आलं मला मधामध्ये. आणि म्हणजे कसं माहितीये का, म्हणजे जीवाची दापोली करू. जीवाची दापोली करूया मस्त बीचवर आणि दापोलीचा जीव करूया. आणि बघूया, आता महाराजांचं दर्शन पण झालेलंच आहे योगायोगाने. चला तर मंडळी, आपण चाललोय आता. पाटील साहेब बोलतात की आपण पूर्ण दिवस बाहेर फिरायचंय. आता पुढे मुरुड बीच, आता आपण जाऊया पहिला परशुराम देव. मुरुड बीच पे और हर ने बंदर पे फिश लेने के लिए फिश घ्यायला चाललोय. थोड्याच वेळात आम्ही आता बीचवर पोहोचणार आहोत. पाठचं द्या ना ते. समुद्रावर चक्कर मारताना एक नंबर. इसूझू
बीचला आलेलो होतो आम्ही च्या गल्लीमध्ये. मंडळी बघू शकता तुम्ही, या मुरुड बीच आहे आणि या मुरुड बीचवर खूप सारी मंडळी इथे आलेली आहे. दापोलीचं मुरुड बीच आहे आणि खूप सारी मंडळी आज वॅकेशनसाठी इकडे आलेली आहे. सर्वजण आपलं एन्जॉय करतात इकडे. शांत आणि क्लीन बीच आहे, तुम्ही बघू शकता. आणि क्लीन असं बीच दापोलीमध्ये तुम्हाला खास करून पाहायला भेटेल. सर्व गाड्या पार्किंग आहे इकडे, एन्जॉय करताना दिसत आहे. ऐसा नहीं होता. टांगापट्टी घोडा फरार जब्बर पहिले जब्बर. काय बोलता साहेब, कसं वाटतंय तुम्हाला बीचवर येऊन? कसा एक नंबर बीच आहे? खारं पाणी आहे, गुळण्या करू शकतात, त्यांचा घसा खराब झाला हे चांगलं ॲडवाइस दिलं तुम्ही. समुद्र देखे जाता है, समुद्र देखे जाता है. अच्छे और बुरे दोनों के लिए अच्छा है. सही बात आहे. आणि हे सर्वांचं श्रेय आम्ही आमचे राजेंद्र पडतळे साहेबांना देणार. आम्ही दापोलीचे समुद्र दर्शन आणि 2 दिवस जीवाची दापोली केली. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय दापोली. तर मंडळी तुम्ही पाहू शकता दापोली मुरुड बीच. इथं खूप सुंदर असा बीच आहे. लोक आवर्जून इकडे येतात. खास स्वच्छ आणि सुंदर बीच आहे. आणि मॅक्झिमम मंडळी तुम्ही बघाल तर सांगली, सातारा, पुणे इकडून आलेली ही मंडळी आहे. जवळजवळ 80% मंडळी ही दापोलीमध्ये दिसेल. ही सांगली, सातारा, पुण्यावरून आलेली मंडळी आहे. वॅकेशनसाठी 200 ते 250 किलोमीटर ते 200-250 किलोमीटरचा डिस्टन्स आहे पुण्यावरून. तर पुणेकर खूप मंडळी दिसतात तुम्हाला दापोलीमध्ये खास करून. या खूप सुंदर अशी फिश मार्केट आहे आपलं बंदर आणि असे सुंदर असे समुद्र किनारे कोकणपट्टीला लाभलेले आहेत. त्यांची पूर्णपणे मजा घेताना हे मंडळी दिसतात. सुंदर असं बीच आहे. काय बोलाल, तुम्हाला कसं वाटतंय सालगावकर साहेब? कसं वाटतं आज इथे मुरुड बीचवर येऊन? एक नंबर. व्हेरी नाईस, व्हेरी क्लीन बीच, व्हेरी नाईस. एक नंबर. खूप सुंदर असे बीच आहे, क्लीन बीच आहे. आणि मंडळी तुम्ही पाहू शकता, मजा येते इकडे. खूप सुंदर हवा सुटलेली आहे आणि आपली